बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नशेच्या विळख्यात अडकत चाललेल्या युवकांना वाचवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्हा शिवसेना उभाटा गट वाटचाल सुरू करत आहे. गेली 2-3 वर्ष झाली कोल्हापूर दक्षिण भागातील उजगाव, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गांधीनगर अशा भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलंय. गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नशा विक्री होत असावी. ही नशा विक्री करणारे 14-15 वर्षाच्या मुलांना हेरून नशेडी बनवत आहेत. ही नशा विक्रीवाले शालेय विद्यार्थी यांना विळख्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी गांधीनगर PI तनपुरे यांच्या पुढे मांडले. तर आता शहा, रिकाम्या जागा, तळे, नदीजवळ नशा विक्री लोक आढळून येतात. असे लोक आढळून आले तर पोलीस प्रशासनाला त्वरित कळवावे. जेवढी जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त जबाबदारी ही पालक जनतेची आहे. जर या अशा नशा विक्रीवर वचक बसवायची असेल तर पालक जनतेने धाडसाने पुढे येऊन पोलीस प्रशासनाला मदत केली पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधावा, असे विचार शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख समन्वयक विक्रम चौगले यांनी मांडले. हे निवेदन गांधीनगर पोलीस ठाणे PI तनपुरे यांना देण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, उपजिल्हा प्रमुख समन्वयक विक्रम चौगुले, शिवसेना विद्यमान उजगाव ग्रामपंचायत सदस्य विराग करी, फेरीवाली संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, युवा सेना तालुका सरचिटणीस सचिन नागटिक, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश खांडेकर, शिवसेना ग्राहक सेवा तालुका प्रमुख जितू कुबडे, युवा सेना विभाग प्रमुख अक्षय परीट, युवा सेना उपतालुका समन्वयक आकाश शिंदे, प्रमोद शिंदे, राम पाटील, अजित पाटील, गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक धिंग, उपशहर प्रमुख दीपक पोपटाणी, शाखा प्रमुख सुनील पारपानी, विभाग प्रमुख दीपक फ्रेमवाला, शिवाजी लोहार, आनंदा कदम, अक्षय गाडगी, ओमकार फराटे, धनंजय पाटील, गजानन एडुरकर, शाकीर शिकलगार, दीपक शिंदे, विनायक पोवार आदी शिवसैनिक उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.